Hello everyone, welcome to Artistic Stitches YouTube channel. टेलरिंग कोर्स डे 37 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये आत्ता जो फोटो पाहतात सेम टू सेम तशाच पद्धतीचे फ्रॉक आपण स्टिच करणार आहोत. तर चला सुरू करूयात. यासाठी मी मेन फॅब्रिक घेतले, अस्तर फॅब्रिक घेतले. मी अगोदर रॉ मटेरियल दाखवते. नेट घेतलेला आहे, त्यासाठी इम्पॉर्टंट सीझर, सीप, टेप आणि महत्त्वाचं मेजरमेंट. आता आपण कटिंगसाठी स्टार्ट करूयात. तर आपण पहिल्यांदा जो आपला फ्रंट पार्ट आहे तो कटिंगसाठी घेतोय. त्यासाठी मी बॅक आणि फ्रंट पार्ट हा एकत्रच कटिंगसाठी घेतलाय. आपल्याला प्रॉपर कटिंग घ्यायची आहे. आपलं जे छातीचं माप असेल त्या मापावरती आपल्याला घडी घ्यायची आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला. मी उंची आणि छातीचं माप हे एकत्रच घेतल्यामुळे ते मी प्रॉपर कटिंग करत असताना एक्स्ट्रा होणार नाही किंवा कमीही पडणार नाही आहे. शोल्डर मार्क करून घ्यायचं आहे. शोल्डर या ठिकाणी आपल्याला 5.5चा आहे. सेम मेजरमेंट हे मुंड्यासाठी देखील आहे. या ठिकाणी मी 5.5ला मार्क केलेला आहे. मुंडा मी स्केलच्या आधारावरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून मग त्याला शेप देणार आहे. आणि जो आपला गळा आहे तो त्याचे शोल्डर जास्त आहेत आणि गळ्याची उंची कमी असल्याने पूर्ण शोल्डर घेऊन आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचं आहे गळ्यासाठी. नेट फॅब्रिक आपल्याला हाफ साईडला अटॅच करायचं आहे, त्यामुळे ते येणार आहे 5 इंचावरती आणि आपलं जे गळ्याचं जे मेन मेजरमेंट आहे नेटमध्ये ते येणार आहे 3 इंचावरती. यानंतर आपल्याला मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. फ्रंट आणि बॅक पार्ट त्याच्यावरती ह्या कटिंग करत असताना सेपरेट कट करायचे. छातीचं माप घेऊयात आपण. त्यानंतर कमरेचं आणि छातीच्या मापामध्ये 1 इंच प्लस करायचं आणि कमरेच्या मापामध्ये सुद्धा 1 इंच प्लस करून मग मार्क करायचं आहे. तुमच्या अंगावरची मापं असतील तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. प्रॉपर बॅक आणि फ्रंट पार्ट हा आपल्याला अस्तरच्या कापडावरचा कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचं लक्ष ठेवायचं की आपलं बॅकची आणि फ्रंटची कटिंग ही थोडीशी वेगळी असते, त्याच्यामध्ये अर्धा इंचाचा फरक राहतो. तर मग कट करत असताना एकच कट करायचं. त्यानंतर पुन्हा फ्रंट पार्ट हा सेपरेट बाजूला घेऊन त्याचे जे अर्धा इंच आतल्या बाजूने कटिंग असते ती करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ मी जशाच तसा शेअर करत आहे, त्यामुळे मी जी ॲक्टिव्हिटी केली आहे तीच तुमच्या समोर असणार आहे. आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं की आपलं नेट हे एक्स्ट्रा मार्जिनमध्ये येणार आहे, तर तिथे काळजी घ्या. बॅक पार्टसाठी मी झिपचा जो सेंटर पार्ट आहे तो कट करून घेतला आहे. आता आपण नेटवरती कटिंग करून घेऊया. तर त्यासाठी मी प्रॉपर जो आपला फॅब्रिक आहे ते व्यवस्थित मॅनेज केलं आहे. त्यावरती जी आपली अस्तरची कटिंग होती त्या कटिंगवरती मी कटिंग करून घेतलेली आहे. ही आपली एकदम फायनल लुकची कटिंग आहे. आणि जे आपलं दुसरं एक फॅब्रिक आहे जे मेन फॅब्रिक म्हणतोय आपण, तर त्याची वेगळी कटिंग आहे. तर त्यासाठी आपल्याला अगोदर जे अस्तर फॅब्रिक आहे त्याच्यावरतीही कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं नेटचं जे कटिंग आहे ते रेडी झालेलं आहे. बॅक पार्टला झिपसाठी आपल्याला कट द्यायचे आहेत. सर्व फॅब्रिक्सना द्यायचे आहेत. या ठिकाणी आपला नेट रेडी झालेला आहे. त्याच्या अगोदर आपण बाही कट करून घेऊयात. तर बाहीसाठी मी या ठिकाणी 17 इंचावरती मार्क केलेला आहे. आपली लेंथ 8.5 इंच घ्यायची आहे. आपल्याला जास्त असेल तर कमी करून घ्यायची. 2.5 इंच आतल्या बाजूला आपल्याला मार्क करायचं आहे. 1.5 इंच वरच्या बाजूला मार्क करून वरून 1 इंच ते जॉईन करून घ्यायचं एकमेकांना. त्यांचा सेंटर पार्ट घेऊन त्याच्या दोन्ही बाजूने अर्धा इंच आणि जर कमी हवं असेल तर 1.25 इंच असं मार्क करायचं आहे आपल्याला सेंटर पॉईंटला. आणि व्यवस्थित शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला. जर तोंडी सांगितलेलं लक्षात येत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. बाहीचं जे बाही घेर असतो आपला तो प्रॉपर मेजर करून तशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि जे आपले मार्क रेडी झालेले आहेत त्यावरती प्रॉपरली आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करत असताना लक्षात घ्या की आपण कट टू कट मेजरमेंट घेतो आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं, जर तुम्हाला भीती वाटत असेल, नवीन असाल तर थोडंसं 1.25 इंच तुम्ही जास्त फॅब्रिकचं मार्जिन सोडू शकता, पण त्यापेक्षा जास्त नाही. तर आता आपण जी आपली डिझाईन आहे ती कट करून घेणार आहोत. तर नेटचा आपण प्रॉपर कटिंग करून घेतली आहे. आता पुढचं पाहूयात. या ठिकाणी आपल्याला
शोल्डरच्या बाजूने 3 इंच आणि जो आपला मेन गळा आहे त्या ठिकाणी 5 इंच असं मार्क करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे. तुम्हाला जर अर्धगोल हवा असेल तर अर्धगोल द्या, जर स्ट्रेट लाईन हवी असेल तर 5 इंचावरती मुंड्यापासून स्ट्रेट लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. मी या ठिकाणी लाईट कर्व दिलाय जो एकदम छान दिसतो या पॅटर्नमध्ये. बॅक आणि फ्रंट पार्टला सेम केलेला आहे. जर बॅकला तुम्हाला चेंज हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी स्ट्रेट कट केलेला आहे, सेम कट केलंय. त्यानंतर तो पार्ट बाजूला घेऊन थोडंसं लाईटली तिथे शेप चेंज केलेला आहे बॅकसाठीचा. आता मेन फॅब्रिक कट करून घेऊयात आपण. तर मी या ठिकाणी त्याचं प्रॉपर कपडा बाजूला घेतलेला आहे आणि आता कटिंग करून घेऊयात. तर 4 पदरी घडी घेऊन मी या ठिकाणी ती कट करून घेत आहे, जेणेकरून बॅक आणि फ्रंट पार्ट ॲट अ टाइम कट होतो. बॅक साईडचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी झिपसाठी आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपला फ्रंट लुक अशा पद्धतीने दिसेल. आता आपल्याला कळी पॅटर्नमध्ये शिवायचं आहे. तर इथे मी कमरेच्या अंदाजाने 4.5 ते 9 अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे आणि त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला या ठिकाणी स्टिच करायचं आहे. इथे स्टिच करत असताना काळजी घ्या की खूप जास्तही फरक नाही पडला पाहिजे आणि खूप कमीही नाही. जर एकसारख्या कळ्या आल्या तर फिनिशिंगला छान येतं. कमरेला आपल्याला चिटकून राहतात कपडा आणि खालच्या बाजूला एकदम ओपनली अशा पद्धतीने आपली फ्रिल रेडी होईल. सेम पद्धतीमध्ये आपल्याला फॅब्रिकसुद्धा कट करून घ्यायचं आहे. तर आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. आपली कटिंग कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी फर्स्ट आपल्याला जो गळा आहे फ्रंट साईडचा जो डिझाईनचा गळा आहे तर तो मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना अटॅच करून स्टिच करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी लाईटली कट देऊन जे आपले मेन फॅब्रिक आहे जी की ज्याची डिझाईनची बाजू आहे ती बाहेरून आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. स्टिच करून झालं आपल्याला लाईटली छोटे छोटे कट द्यायचेत आणि ज्या ठिकाणी आपला शेप थोडासा कर्व होतो त्या ठिकाणी जास्त कट द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या शेपची फिनिशिंग खूप छान येते. आता यावरती आपल्याला जे आपलं नेट आहे जे आपण कट करून ठेवलेलं आहे प्रॉपरली ते व्यवस्थित टाचण्यांच्या मदतीने किंवा जर तुमच्याकडे क्लिप असतील तर त्या क्लिपांच्या मदतीने अटॅच करून घ्यायचं आहे. ते इकडे इकडे सरकलं नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी घ्यायची आणि प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे. आणि सेकंड थिंग की त्याचे जो साईड पार्ट आहे तो साईड पार्टसुद्धा एकमेकांना प्रॉपरली अटॅच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शिलाई देत असताना आपल्याला जी धाग्याची जो टीप आहे ती 3 वरती ठेवायची मशीनची सेटिंग किंवा 3.5 वरती, त्यापेक्षा जास्त ठेवायची नाही आहे किंवा त्यापेक्षा खूप कमीही ठेवायची नाही आहे. आणि करत असताना काळजीपूर्वक करा. कपडा कुठे घोळ नाही झाला पाहिजे, कुठे कमी नाही पडला पाहिजे. प्रॉपरली स्टेबल पद्धतीने कपडा राहून आपले स्टिच कंप्लीट झाली पाहिजे. आता यामध्ये अजूनही एक आहे की जर कोणाची तब्येत असेल तर तुम्ही या ठिकाणी खालच्या बाजूने मार्क देऊ शकता. या ठिकाणी मी गळा रेडी करते. तर गळा रेडी करत असताना आतल्या बाजूला मी प्रॉपरली शेप ड्रॉ करून घेऊन कटिंग करून स्टिच करायला सुरुवात केली आणि ती बाजू मी बाहेरच्या बाजूला फोल्ड करून पुन्हा स्टिच करत आहे. जी पद्धत आपण भाईसाठी किंवा मुंड्यासाठी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये फ्रॉकमध्ये यूज केलेली आहे तीच पद्धत या ठिकाणी करायची आहे. एकदम सुंदर पद्धतीने आपली फ्रॉक या ठिकाणी रेडी होत आहे. आपला फ्रंट पार्ट रेडी झाला. आता बॅक पार्ट रेडी करून घेऊयात. तर झिपसाठीच आपल्याला मध्ये झिप लावायची तर लाईटली कट देऊन घ्यायचा आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला गळे रेडी करून घ्यायचे अगोदर आणि कपडा फोल्ड करून स्टिच करायचं आहे. आपलं जे मेन फॅब्रिक आहे जिचं शाईन आहे ती बाजू वरच्या बाजूने आली पाहिजे याची काळजी घ्यायची. यावरती आपल्याला नेट फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे. त्याची उलटसुलट बाजू चेक करा, त्याच्यावरती टाचणी ॲड करा आणि मग स्टिच करायला घ्या. डायरेक्टली स्टिच करू नका विदाऊट सपोर्ट.
सगळ्या बाजूने आपल्याला प्रॉपरली हे मेन फॅब्रिक, अस्तर आणि आपलं जे नेट फॅब्रिक आहे ते अटॅच करून घ्यायचं एकमेकांना. ते करत असताना काळजी घ्या की कपडा खूप कमी जास्त खालीवर सरकला नाही पाहिजे. फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा कधी कधी जर कपडा कमी जास्त झाला तर ज्यावेळेस आपण तो घालतो तर त्या ठिकाणी आपल्याला थोडं ओढल्यासारखं फील होतं. तर प्रॉपरली लक्ष देऊन या ठिकाणी स्टिच करा. दोन्ही पार्ट सेम पद्धतीने रेडी करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला झीप अटॅच करायची आहे. तर झीप लावण्याची एकदम सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधून. तशा खूप साऱ्या पद्धती आहेत झीप अटॅच करण्याच्या, पण मी तुम्हाला एकदम सोपी आणि साधी पद्धत सांगणार आहे, एकदम तुम्हाला सहज करता येईल अशी. प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी. आपल्या दोन्ही पार्टचं स्टिच करून झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूयात. यासाठी मी इथे 1.5 इंचाची आपलं जे अस्तर आहे त्याची 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. त्या अगोदर आपण गळा अटॅच करून घेऊयात. तर त्यासाठी मी 1 इंचाची पट्टी कट केली आहे आणि ती स्टिच करत आहे. आतल्या बाजूला फोल्ड करून स्टिच करून ती बाहेरच्या बाजूने फोल्ड करून एक स्टिच द्यायची आहे. एकदम प्रॉपरली असं छान पद्धतीचा गळा आपला या ठिकाणी रेडी होत आहे. सेम पद्धत मी फ्रंट साईडचा जो आपला नेक डिझाईन आहे त्यासाठी सुद्धा यूज केली आहे. फक्त स्टिच देत असताना लक्षात ठेवा की जे मेजरमेंट आहे आपलं ते समप्रमाणात आलं पाहिजे, कमी जास्त होता कामा नये. दोन्ही बाजूच्या गळ्यांना सेम मेथड यूज करायची आहे. फोल्ड करण्याच्या अगोदर जर एक्स्ट्रा फॅब्रिक खूप जास्त प्रमाणात शिल्लक राहत असेल तर ते कट करून टाकायचं आणि मग फोल्ड करून स्टिच करायचे. आता झिपचा पार्ट अटॅच करून घेऊयात. त्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1.5 इंचाची पट्टी मी कट केलेली आहे. त्याची उंची ही जे आपल्या बॅक साईडचा पार्ट आहे तेवढीच असणार आहे. तर मी ते अटॅच करून आतल्या बाजूला फोल्ड केलेली आहे. आणि सेकंड की मी त्याला डबल स्टिच करणार नाही आहे, आतल्या बाजूने मी हात शिलाई करणार आहे. तर मी स्टिच न करता डायरेक्टली झिप अटॅच करून नंतर त्याच्यावर हात शिलाई करणार आहे. आता दुसरा पार्टही आपण सेम पद्धतीने रेडी करून घेऊयात. आता या ठिकाणी आपल्याला त्याला झिप अटॅच करायची आहे. तर सेम कलरची झिप यूज करा. मिसमॅच जर असेल तर ती यूज करताना आपल्याला नंतर कम्फर्टेबल नाही वाटत, त्यामुळे सेम कलरची झिप घ्या घेताना. तर आपले जो एक पार्ट आहे कुठलाही घ्या, राईट साईडचा घ्या, लेफ्ट साईडचा घ्या, प्रॉपरली अपर साईड आणि खालच्या बाजूची जी बॉटम साईड आहे ती सेम पद्धतीने अटॅच झाली पाहिजे. यामध्ये मी दोन्ही बाजू इक्वली घेत आहे आणि सेंटर पॉईंटला झिप येणार आहे. जर तुम्हाला या पद्धतीने नको असेल, दुसरी पद्धत हवी असेल तर लेफ्ट साईडची टच टू टच घ्यायची आणि जी दुसरी साईड असेल अपोजिट साईड ती त्याच्यावरती एक्स्ट्रा घेऊन स्टिच करायची आहे. या ठिकाणी आपली झिप देखील स्टिच करून झालेली आहे. जे एक्स्ट्रा झिप आपली शिल्लक राहते ती कट करून घ्यायची. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. त्याला तुम्ही नंतर हुक पट्टी लावून घेऊ शकता. तर आता शोल्डर अटॅच करून घेऊयात. दोन्ही बाजूचे शोल्डर अटॅच करून घ्यायचेत. अगदी जशाच तसा मी या ठिकाणी व्हिडिओ शेअर करत आहे. या फ्रॉकसाठी आपण बेल्ट यूज करणार नाही आहोत, म्हणजेच नॉड यूज करणार नाही आहोत. आपण कमरेला बेल्ट डिझाईन करणार आहोत. तर तो कसा करायचा याची देखील पूर्ण व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाहीचा सेंटर पॉईंट काढायचा, लाईटली कट द्यायचा आणि जास्त बाजू आणि कमी बाजू पाहायची. जी आपली बाहीची कटिंगमध्ये जास्त बाजू येते ती पुढून जाते आणि जर कमी असेल तर ती मागच्या बाजूला येते.
मी थोडीशी जास्त कटिंग घेतली होती, तर माझी या ठिकाणी 3 छोट्या फ्रिल येत आहेत, ज्याने लाईटली पप बाहीला येणार आहे. ही पपची बाही आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, पण खूप लाईटली असणार आहे. डबल स्टिच करून घ्यायचं आहे आपल्या बाहीला. आपली कटिंग एकदम प्रॉपरली असल्याने कपडा कमी किंवा जास्त कुठेच होत नाही आहे. जर होत असेल तर तो तुम्ही प्रॉपरली मॅनेज करून घ्या. एक्स्ट्रा असेल तर कट करून टाका, कमी असेल तर मेजरमेंट चेक करा आणि लगेचच त्या ठिकाणी एक्स्ट्रा फॅब्रिक अटॅच करून घ्या. दुसरी बाही देखील आपल्याला सेम पद्धतीने जॉईन करायची आहे. या बाहीच्या खालच्या बाजूला म्हणजे मनगटाच्या बाजूला मी थोडीशी डिझाईन ॲड करणार आहे. तर ती डिझाईन ॲड करण्याची एकदम सोपी पद्धत देखील मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित पहा. तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने फ्रॉक शिवण्यासाठी शिकून जाल. प्रत्येक वेळेस ही डबल स्टिच घ्यायचीच आहे कंपल्सरी, जेणेकरून ते फॅब्रिक एकमेकांमधून निसटणार नाही आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट रेडी आहे. बॅक साईडचा पार्ट देखील रेडी आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून टाकायचं आहे. या ठिकाणी मी कमरेचा जो बेल्ट आहे त्यासाठीची नॉट रेडी करत आहे. तर 2.5 इंचाची मी नॉड 4 ते 5 नॉड रेडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी कमरेवरती प्रॉपरली स्टिच करून घेत आहे. ज्यावेळेस आपलं फायनल स्टिचिंग होईल त्यावेळेस ती ॲड होऊन जाईल. सेपरेट इन्क्लूड करण्याची गरज नाही पडणार, त्यामुळे अगोदरच स्टिच करून घ्या. हा कमरेच्या बेल्टसाठीचा पार्ट आहे, सपोर्ट पार्ट आहे. बॅक आणि फ्रंट पार्टला 2-2 आपल्या ज्या नॉट स्ट्रीप आहेत त्या जोडून घ्यायच्यात. आता आपण बाहीचा पार्ट पाहूयात. मी या ठिकाणी 2.5 इंच आणि आपली बाही जी होती 8.5 ते 9 इंचाची बाही होती आपली बाही घेर, तर तेवढी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि आतल्या बाजूने स्टिच करून बाहेरच्या बाजूला फोल्ड करून पुन्हा रिस्टिच केलेली आहे. दोन्ही बाजूने मी समान पद्धतीने टिप दिलेली आहे, जेणेकरून आपल्या बाहीचा जो फ्रंट पोर्शन आहे, जी मनगटाची बाजू आहे ती स्टेबल राहणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपली छानशी डिझाईन रेडी होत आहे प्रॉपर फिनिशिंगमध्ये. दोन्ही बाहींना सेम पद्धत यूज करायची आहे. आता आपल्याला सर्व बाजूने स्टिच करून घ्यायचे. तर मी या ठिकाणी उलट सुलट बाजू पद्धतीने स्टिच करणार आहे, जेणेकरून सेपरेट ओव्हरलॉक करायची गरज नाही पडणार. अगोदर आपली जी बाहेरची बाजू आहे जी दिसणार आहे त्या बाजूने स्टिच करायचं. एकदम टच टू टच पद्धतीने एकदम काठोकाठ स्टिच करायचं आणि तेच दुसऱ्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे आणि पुन्हा त्या ठिकाणी रिस्टिच करायचे. व्हिडिओमध्ये पाहून त्या पद्धतीने केलं तरीही हरकत नाही. अगोदर आपल्याला जी दिसणारी बाजू आहे बाहेरची बाजू ती स्टिच करायची आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून घ्यायचे. त्यानंतर आतल्या बाजूने फिरवून मग या ठिकाणी स्टिच करायचे. जर तब्येत असेल तर थोडंसं फिटिंगमध्ये लगेचच स्टिच करून घेतलं तरीही हरकत नाही. एकदा मेजरमेंट चेक करून घ्या. फक्त लहान मुलींची फ्रॉक आहे, तशा अंदाजाने थोडीशी 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून मग फिटिंगमध्ये स्टिच करावं. दोन्ही बाजूने आपण प्रॉपर स्टिच करून घ्यायचे. एकदम छान पद्धतीने आपली फिटिंग या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि आपल्या बेल्टसाठीचा जो पोर्शन आहे
तो देखील तुम्ही पाहू शकता. अगोदरच अटॅच केल्यामुळे खूप छान पद्धतीने रेडी आहे. आता आपले जे खालची फ्रिल आहे, जो घेर आहे, त्याच्या कळ्या आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचे. हा कळी पॅटर्न आहे, त्यामुळे हा पण छानच दिसतो. तर या ठिकाणी रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व कळ्या एकमेकांना प्रॉपरली अटॅच करून घ्यायचेत. सेम आपलं जे अस्तर फॅब्रिक आहे ते देखील कळ्याच पॅटर्नमध्ये असल्याने त्याच्या देखील कळ्या व्यवस्थित जोडून घ्यायच्यात एकमेकांना. आपण कटिंग करत असतानाच कमरेचा अंदाज घेऊन कटिंग केल्यामुळे या ठिकाणी आपला कपडा हा एक्स्ट्रा शिल्लकही राहणार नाही आणि कमीही पडणार नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रॉपरली स्टिच करायचं आहे. सर्व कळ्या एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्यायचेत. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते आहे. जो आपला टॉप पार्ट आहे त्याची कंबर आणि जो बॉटम घेर आपण रेडी केला आहे त्याची कंबर एकदम सेम आलेली आहे. आता आपण या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे. तर यांची बाजू व्यवस्थित चेक करून मग स्टिच करायचं आहे. जर चुकीचं केलं तर तुम्हाला सर्व काही पुन्हा त्याची शिलाई उसवावी लागते आणि पुन्हा स्टिच करावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर अगोदरच करत असताना एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर नवीन असाल तर टाचने अटॅच करून घ्यायचेत आणि मग स्टिच करायचं आहे. सेम पद्धतीत आपलं जे खाली बॉटम पार्ट आहे म्हणजे घेर आहे, तर त्यासाठीचे जे अस्तर कट केलेलं आहे ते देखील सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अटॅच करून घ्यायचं आहे. त्याची देखील कंबर चेक करून आपण कट केलेला असल्यामुळे एकदम प्रॉपरली ना कमी ना जास्त अशा पद्धतीने आपला बॉटम पार्टचं अस्तर त्याला आतल्या बाजूने अटॅच होणार आहे. एकदम छान पद्धतीने आपल्या या ठिकाणी फ्रॉक रेडी होत आहे. जस्ट थोडंसंच आता वेळ राहिलं आहे. थोड्याच वेळात आपलं फायनल लुक रेडी होईल. जर तुम्हाला या ठिकाणी काही डिझाईन करायची असेल, जसं की फूल लावणं, नेटचं फूल लावणं किंवा आणखीन काही, तर तेही करू शकता. आता आपण बेल्ट रेडी करून घेऊयात. तर त्यासाठी मी बॅक साईडला नॉडसाठी मी नेटचं फॅब्रिक यूज करत आहे. तर नेटची नॉड रेडी करून घेत आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून टाकले. मी नॉड रेडी करत असताना सध्या तरी नॉडचं जे टूल आहे तेच यूज करत आहे. खूप पटपट आणि सहज सुंदर पद्धतीने आपलं काम रेडी होतं. आता या ठिकाणी फ्रंट पार्टला बेल्टसाठीचा जो पोर्शन आहे त्याची पट्टी आहे आपली 1.5 इंचाची आहे. तर ती स्टिच करून घ्यायची आहे. स्टिच केल्यानंतर लगभग ती 1 इंचापर्यंतची कमी होऊन येते. व्यवस्थित आपल्या नॉड अटॅच करून घ्यायचेत आणि चहू बाजूने म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. ओपन साईड देखील क्लोज करायची आहे आणि प्रॉपरली स्टिच करून घ्यायची आहे. आता जो आपला बेल्ट रेडी होत आहे त्या बेल्टच्या वरच्या बाजूने समोरच्या बाजूने आपल्याला त्यावर एक फूल अटॅच करायचं आहे. सेम कलरचं फूल आपल्याला त्यावर लावायचं आहे. तर त्यासाठी मी घेतलेली आहे 7 इंच आणि त्याची रुंदी आहे 2.5 इंच. अशी छानशी पट्टी मी या ठिकाणी घेतलेली आहे. ती पण सेम पद्धतीने ही फुलाचा पॅटर्न कदाचित तुम्हाला माहिती देखील असेल. तर या पॅटर्नमध्ये आपल्याला त्याचं फुल रेडी करून घ्यायचं आहे. 3 बाजूंनी मी लॉक केलं आहे. लाईटली कट देऊन फोल्ड केलं. त्यानंतर 4ही बाजूंनी व्यवस्थित तो पूर्ण जी पट्टी आहे ती लॉक करून घेतलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही पुन्हा एकदा चेक करा, पहा. तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये लक्षात येईल की मी कशा पद्धतीने फुल रेडी केलेला आहे. जे यामध्ये ऑलरेडी कोर्स केलेला आहे किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. बट जे नवीन आहेत त्यांना अशा पद्धतीच्या थोड्या किचकट शिलाई समजून घेताना थोडी अडचण येऊ शकते. अशा पद्धतीने छान असं आपलं या ठिकाणी फुलासाठीचा जो पार्ट आहे तो रेडी होत आहे. आता यामध्ये मी जो सेंटर पार्ट आहे त्याच्या घड्या घेऊन त्या ठिकाणी मी हात शिलाई करून घेणार आहे. फ्रॉकचं फायनल लुक या ठिकाणी रेडी आहे, तुम्ही पाहू शकता.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.